नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्या घराची वास्तू पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेने व्यापलेली असते। घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते। हेच दोष दूर करण्यासाठी वास्तूत काही उपाय सांगितलेले गेले आहेत। आज यातला उपाय जाणून घेऊया। हे आहेत मिठाचे उपाय। वास्तूत मिठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो। मिठाचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय। मीठ जेवणाची चव तर वाढवतेच, पण ते तुमचे आरोग्यही चांगले ठेवते। आज वास्तुशास्त्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण आपल्या घरातील आजार दूर करण्यासाठी मिठाचा वापर कसा करू शकतो। आज वास्तुशास्त्रामध्ये आपण आरोग्याशी संबंधित समस्यापासून मुक्त होण्यासाठी मिठाचे फायदे सांगणार आहोत। घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडली की घरातील संपूर्ण वातावरण विस्कळीत होते। एक म्हणजे जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याची तब्येतही खराब झाली असेल तर त्याच्या झोपण्याच्या खोलीत डोक्यावर एका भांड्यात शेंगदाण्याचे काही तुकडे ठेवा, परंतु त्याची तब्येत खराब आहे, त्याचे डोके पूर्वेकडे असले पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे यासोबतच अन्नामध्ये फक्त रॉक मीठ किंवा काळे मीठ वापरावे, तर सामान्य मिठाचा वापर कमीत कमी करावा। असे केल्याने आरोग्य लवकर सुधारण्यास सुरुवात होते। अशा प्रकारे घरातील अशांत वातावरणही शांत होऊ लागेल। तिसरी गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार घरातील किरकोळ भांडणे आणि भांडणे टाळण्यासाठी पती पत्नीमधील कलह दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी ठरू शकते। बेडरूमच्या एका कोपऱ्यात रॉक सॉल्ट म्हणजे शेंदे लॉन किंवा साध्या मिठाचा खडा तुकडा घ्या आणि हा तुकडा महिनाभर त्याच कोपऱ्यात ठेवा। 4 वास्तुशास्त्रानुसार घर नियमितपणे मिठाच्या पाण्याने पुसले गेले तर घरात सकारात्मक ऊर्जेचा वास करते। घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात। 5वी गोष्ट, चुकीच्या दिशेला शौचालयामुळे वास्तुदोष असल्यास काचेच्या भांड्यात खडे मीठ भरून खिडकीमध्ये ठेवल्यास वास्तुदोष दूर होतो। हे मीठ दर 2 महिन्यांनी बदलत राहा। 6 घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात काचेच्या प्लेटमध्ये शेंदव मीठचा तुकडा ठेवावा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, घरात सुख शांती नांदते। 1 महिन्यानंतर जुन्या मिठाचा तुकडा काढून टाका आणि नवीन तुकडा ठेवा। असे केल्याने घरामध्ये शांतता राहील आणि किरकोळ वाद कमी होतील। दुसरीकडे मानसिक अस्वस्थता दूर होईल, यासोबतच नकारात्मकताही दूर होईल। तुरटीचे काही उपाय। 1 म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचे छोटे तुकडे खिडकी किंवा दरवाजाजवळ काचेच्या प्लेटमध्ये ठेवा। दर महिन्याला तुरटी बदलत राहा, यामुळे वास्तुदोष दूर होतात। घरात सकारात्मक वातावरण राहते। 2 कोणाला सतत वाईट स्वप्न पडत असतील तर झोपताना उशाखाली तुरटी ठेवू शकता, यामुळे भयानक स्वप्ने दिसणे थांबतील। 3री म्हणजे जर तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नसेल, मन लागत नसेल किंवा तुम्हाला नीट अभ्यास करता येत नसेल तर तुमच्या टेबलावर तुरटीचा तुकडा ठेवा। यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।